आज नांदेड जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने आज हनुमानपेठ मंदिरासमोर हनुमानच्या दर्शन घेऊन सत्याग्रह आंदोलन आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेला आहे। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की प्रभू श्री रामचंद्र हे पूर्ण भारताचं एक श्रद्धास्थान आहे, शक्तिस्थान आहे। आणि जेव्हा अयोध्येचं राम मंदिर या ठिकाणी निर्माण करण्यात निश्चय झाला तेव्हा संपूर्ण भारतातून सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी त्या ठिकाणी दान केलेलं आहे। कोणी पैशाच्या स्वरूपात, कोणी नाण्याच्या स्वरूपात, कोणी चांदीच्या स्वरूपात, कोणी सोन्याच्या स्वरूपात प्रचंड प्रमाणात दान प्रभू श्रीरामचंद्र चरणी या ठिकाणी संपूर्ण भारतातून अर्पण झालं। श्रीरामाचं भव्य मंदिर त्या ठिकाणी अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलं। पण आज आपण बघतोय कितीतरी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार त्या ट्रस्टच्या वतीने उघड झालेला आहे। सामान्य लोकांचा पैसा त्या ठिकाणी दिलेलं दान आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार लोकांनी भ्रष्टाचार करून हडप केलेला दिसतोय। कितीतरी सोन्याच्या विटा असतील, कितीतरी मूल्यवान दागिने असतील, त्याची नोंद त्यांच्या नोंदणी पुस्तिकेमध्ये उपलब्ध नाहीये। सीसीटीव्ही कॅमेरे त्या ठिकाणी बंद आहेत, नोंदणी पुस्तका कितीतरी पावती बुक गायब आहेत आणि मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आलेली आहे। तिथली जी जमीन आहे ती कोणत्या भावामध्ये खरेदी करण्यात आलेली आहे आणि त्या संपूर्ण ट्रस्टचा व्यवहार त्या ठिकाणी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून केला पाहिजे, निष्पक्षपणे झाला पाहिजे, हे प्रत्येक भारतीयाची मागणी आहे। आणि त्या ठिकाणी चौकशी करून कठोर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई लवकरात लवकर त्या ट्रस्टच्या कथित गैरव्यवहार करणाऱ्या लोकांवर झालं पाहिजे, हे आमची प्रमुख मागणी आहे। ट्रस्टनं काय घोटाळा केलेला आहे या सरकारने या ठिकाणी प्रथम जाहीर केलं पाहिजे। आणि मला वाटतं की या भाजपच्या सरकारमध्ये इथले देवदेवता या ठिकाणी सुरक्षित नसतील तर सामान्य लोकांचा काय प्रश्न आहे।